Welcome to all. Today we will see the first chapter or the introduction of the first chapter, that is units and measurements. But या chapter मध्ये in our day-to-day life we measure the various physical quantity because physics is a quantitative measures. So we can measure the size of any object. आपल्या डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं साईज कंपॅरिझन करणं किंवा वी कॅन मेजर द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड. जसं की आपण दूध घेतो है ना, किंवा तेल घेतो आपण, ते आपण त्याचं व्हॉल्यूम मोजूनच घेतो आपण आणि ते व्यवहार तसेच होतात. ठीक आहे. त्यानंतर वी कॅन मेजर द मास ऑफ द ऑब्जेक्ट. मास ऑफ द ऑब्जेक्ट इज अ क्वांटिटी ऑफ मॅटर. आपण कम्पेअर करतो आपण की एखाद्या या ठिकाणी ग्रहाचं मास जे आहे म्हणजे वस्तुमान जे आहे ते दुसऱ्या ग्रहाच्या तुलनेत कसं आहे. द अर्थ हॅज 9.3 टाइम्स मोर मास दॅन द मार्स. त्यानंतर वी कॅन मेजर द वेट. वेट इज द मास इंटू एक्सेलरेशन इंटू ग्रॅव्हिटी. इट इज अ काइंड ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट मोजणं हे तर आपल्या या ठिकाणी डे टू लाईफ मधला महत्त्वाचा भाग आहे. आपण कुठलीही वस्तू विकत घेताना आपण ती मोजून घेतो आणि त्याला मोजून पैसे देतो है ना. मग ते आपण किराणा दुकानात गेलो काय किंवा भाजीपाला विक्री केंद्राकडे गेलो काय, या ठिकाणी ती वस्तू आपण या ठिकाणी अशी मोजून घेतो आपण. म्हणजे मेजरमेंट इज नेसेसरी ॲट एव्हरी वेअर इन डे टू डे लाईफ. नेक्स्ट यू कॅन मेजर द लेंथ ऑफ द क्लोथ. प्रत्येक जी फिजिकल क्वांटिटी आहे, जसं की आपण कपडे घ्यायला गेलो, आपण कपडे पण घेताना आपण मोजून घेतो आणि मग ते टेलरकडे देतो आपण. ठीक आहे. तर मेजरमेंट ऑफ लेंथ म्हणजे आपला डे टू डे लाईफचा हा एक भाग आहे मेजरमेंट. त्यानंतर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. आत्ता या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण टेम्परेचर किती वेळेस मोजलं असेल आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत पण असेल. ठीक आहे. मग ते वेगवेगळ्या या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटने आपण मोजू शकतो. हे थर्मामीटर साधा थर्मामीटर सध्या टेम्परेचर 98.6 आहे, याचा अर्थ नॉर्मल टेम्परेचर आहे. ठीक आहे. त्यानंतर सो दॅट्स वाय द मेजरमेंट इज नेसेसरी or to measurement is very necessary in our day-to-day life. So measurement required if you measure the any quantity, suppose that length, mass, volume, temperature, then after that we got the two things, that is a number and a unit. What is mean by measurement? Measurement is nothing but the comparison of a quantity with some standard measuring unit. म्हणजे जसं की मला या ठिकाणी 2 किलोग्रॅम साखर घ्यायची. 2 किलोग्रॅम साखर, आधी एका पॅकमध्ये 1 किलोग्रॅमचं या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी स्टँडर्ड असतं, प्रमाण असतं. म्हणजे जे वजन जे आहे त्या वजनाला तुम्ही स्टँडर्ड किंवा प्रमाण म्हणू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यालाच त्या मेजरमेंटचं एकक असं म्हणतो आपण. म्हणजे मेजरमेंट इन्व्हॉल्व्स टू थिंग्स. द फर्स्ट वन इज द नंबर अँड द युनिट. एखाद्या गोष्टीचं, एखाद्या क्वांटिटीचं तुम्ही मेजरमेंट केलं तर त्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक तर नंबर आणि दुसरी आहे या ठिकाणी त्याचं एकक. सो व्हॉट इज मीन बाय एकक. तर या ठिकाणी इथं युनिट म्हणजे काय, हा इथून सुरुवात, या चॅप्टरला सुरुवात इथून होते. व्हॉट डू यू मीन बाय युनिट. युनिट इज द स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. जे प्रमाण आपण वापरतो एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी, त्या प्रमाणालाच त्या मेजरमेंटचं एकक असं म्हणतो आपण. उदाहरणार्थ आपण साखर किलोग्रॅममध्ये मोजतो आपण, तर किलोग्रॅम इज अ युनिट ऑफ दॅट मास. आपण फोर्स न्यूटनमध्ये मोजतो किंवा दुसरी क्वांटिटी घ्या आपण, लेंथ, आपण लेंथ मीटरमध्ये मोजतो आपण. सो द मीटर इज द युनिट ऑफ दॅट लेंथ. त्यानंतर सेकंद किंवा टाइमचं एकक जे आहे ते सेकंद. असे हे जे एकक आहे ते त्या एककाला आपण स्टँडर्ड, प्रमाण असं म्हणतो आपण. तर डेफिनेशन लक्षात ठेवायची आपल्याला. द स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. इथं उदाहरण दिले, फॉर द लेंथ इट इज मीटर. आपल्याला अशी बरीच उदाहरणं देता येतात. फॉर टेम्परेचर इट इज अ केल्विन, फॉर लेंथ इट इज अ मीटर, फॉर
time it is second, for mass it is a kilogram, okay, for current it is an ampere, so on. So units, there are 4 different types of system of units. We have studied in the 9th and 10th class. There are different type of system of units. The first system of unit is the CGS system. It is a metric system. CGS, C stands for centimeter, G stands for stands from the for the gram, S stands for the second. Then it is a metric system. It is a small system as compared to other system. MKS system, that is, a M stands for meter, K kilogram, S second. Okay. In this system, we use the meter for the length, kilogram for the mass, and second for the time. Similarly, FPS system, म्हणजे ह्या सिस्टीम वेगवेगळ्या का तयार झालेल्या आहेत, तर वेगवेगळ्या कंट्रीज ज्या होत्या त्या कंट्रीज आपली आपली एक स्वतःची सिस्टीम ऑफ युनिट्स वापरत होते. ठीक आहे. मग काही MKS वापरायचे, काही CGS वापरत होते, काही FPS. आपल्या भारतावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांची जी सिस्टीम होती ती FPS सिस्टीम होती. ठीक आहे. त्याला आपण फूट, पाऊंड आणि सेकंद असं म्हणतो. म्हणून भारतामध्ये अजूनही काही ठिकाणी जुने लोक लेंथ मोजण्यासाठी फूटमध्ये मोजतो है ना, मास मोजण्यासाठी पाऊंडमध्ये मोजतो आपण, टाइम सेकंदमध्ये. सेकंद ही क्वांटिटी सर्व हे एकक जे आहे ते सर्वच सिस्टम ऑफ युनिट्समध्ये कसं आहे, सेम. ओके. FPS सिस्टीम, इट इज अ ब्रिटिश सिस्टीम, इट इज नॉट MKS सिस्टीम, इट इज डिफरंट सिस्टीम. दॅट इज द फूट, पाऊंड अँड सेकंद. दिस फूट इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ द लेंथ, the pound is used for the measurement of mass, and second is used for the measurement of time. Similarly, the SI system. Nowadays, the SI system is used all over the world. Since 1971, आता SI system जी आहे त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हणतो आपण, इंटर सिस्टीम म्हणतो आपण. तर हे 4 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. त्यापैकी हे जे 2 जे आहेत, CGS आणि MKS, हे जे 2 सिस्टीम आहेत त्याला मेट्रिक सिस्टीम असं म्हणतो आपण, आणि याला आपण ब्रिटिश सिस्टीम असं म्हणतो. आणि आता या ठिकाणी SI सिस्टीम जी आहे ती आता आपण वापरतोय, ऑल ओव्हर द वर्ल्ड वापरतोय. पण हीच का वापरतोय आपण, कारण एखाद्या देशामधला एखाद्या सायंटिस्टनी लावलेला शो हे दुसऱ्याला जर कंपॅरिझन करायचं असेल, एकच शो 2 वेगवेगळ्या देशातल्या 2 वेगवेगळ्या लोकांनी लावला असेल आणि एकाने FPS वापरली, एकाने CGS वापरली, तर त्याचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट जुळतील का, नाही जुळतील. त्यासाठी मग ही एकच सिस्टीम आली ही जी काय आहे, इम्प्रूव्ड सिस्टीम ऑफ MKS. म्हणजे SI मध्ये आणि MKS मध्ये एवढा काही फरक नाही. पण SI मध्ये काय आहे की त्याच्यामध्ये क्वांटिटी जी आहेत त्या खूप आहेत. सर्वच क्वांटिटी त्या SI सिस्टीममध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी सध्या आपण SI सिस्टीम वापरतोय. तर या 4 सिस्टीम ऑफ युनिट्स नंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे SI सिस्टीम ऑफ युनिट्स. याच्यावरती प्रश्न तुम्ही विचारू शकता. राईट अ शॉर्ट नोट ऑन अ SI सिस्टीम. SI system in 1971 in the 14th International General Conference on Weights and Measures. म्हणजे जी मोठी कॉन्फरन्स असते की त्याचं एक संघटना म्हणून येतं वेट अँड मेजरची, की ज्या संघटनेने या ठिकाणी 1971 मध्ये हे मांडलं की ही सिस्टीम वापरली गेली पाहिजे, है ना, SI सिस्टीम वापरली गेली पाहिजे. सो इट इज रिकमेंडेड इन दिस कॉन्फरन्स दॅट इज द यूज ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. This international system of units is called SI unit. It consists, या international system of units मध्ये काय आहे, it consists 7 fundamental physical quantity, 2 supplementary quantity and large number of derived quantities. किती क्वांटिटी आहे ते सांगितलं. and it uses decimal system and conversion within the system is very simple and convenient. आपण decimal system वापरतो आपण, म्हणजे decimal point आपण शिफ्ट करून या ठिकाणी 10 चा पॉवर चेंज करू शकतो आणि 10च्या पॉवरचे कॅल्क्युलेशन कसे असतात, फार सोपे असतात. सो दिस इज द SI सिस्टीम. इट इज बीइंग युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड सिन्स 1971. ओके. देन आफ्टर दॅट द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मीन्स व्हॉट. द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आर द क्वांटिटीज or the fundamental physical quantity which do not depends upon any other fundamental physical quantity or any other quantity for their measurement, called fundamental physical quantity. For example, length मोजण्यासाठी मला वेळ मोजण्याची गरज पडते का, नाही. मला मास मोजण्यासाठी टाइम मोजण्याची गरज पडते का, नाही. म्हणजे ती क्वांटिटी मोजण्यासाठी मला इतर कुठल्याच क्वांटिटीची गरज पडत नाही.
म्हणून त्याला आपण फंडामेंटल, मूलभूत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. अँड द युनिट्स विच आर युज्ड फॉर सच अ क्वांटिटी आर कॉल्ड द फंडामेंटल युनिट्स. मग याच्यामध्ये फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अशी इथे लिहिली आहेत मी. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, या आहेत, अजून पण आहेत. पण या ठिकाणी या इथं 4 लिहिले आहेत, अजून 3 आहेत. एकूण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, त्या पाहायच्यात आपल्याला. त्यानंतर फंडामेंटल युनिट्स म्हणजेच काय, या क्वांटिटीसाठी जे एकक वापरतोय आपण त्यालाच काय म्हणतोय आपण फंडामेंटल युनिट्स. मीन्स द युनिट्स विच आर युज्ड फॉर द फंडामेंटल क्वांटिटीज to measure the fundamental quantities are called the fundamental units. For example, length, we use the meter. For example, mass, to measure the mass we use the kilogram. To measure the time we use the second. To measure the temperature we use the Kelvin, not a degree Celsius, because the Kelvin is the SI unit. Degree Celsius is not a SI unit, it is a practical unit. So remember the definition: fundamental physical quantity and fundamental units. Then after that, there are 7 fundamental physical quantity. कायम स्वरूपी लक्षात ठेवायचे त्या फिजिकल क्वांटिटी. आणि प्रश्न कसा असू शकतो? राईट डाऊन द 7 fundamental physical quantities with their SI units and symbols. Okay, so there is the first fundamental physical quantity. It is a length, and its SI unit is a meter, M-E-T-R-E, not E-R, because it is not an instrument, it is a unit. M-E-T-R-E. Its symbol is small m. कसा आहे? Small m आहे. The next mass, its SI unit is a kilogram. Meter is not a scientist, kilogram is not a scientist. Okay, so these full name of the units should be written with small initial letters. So meter, kilogram, so its symbol is a kg. It also small, k and g. K पण small आहे, g पण small आहे, कारण ते काही सायंटिस्ट नाही. Okay, so the mass, it is a length, distance between 2 points, त्याला लेंथ म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. इट्स SI unit is a meter. हे एवढंच अंतर हे मीटर आहे, हा भाग आपण नंतर पाहूया. ठीक आहे, ही एवढ्याच अंतराला मीटर म्हणायचं, त्याला स्टँडर्ड म्हणायचं, हा भाग जो आहे तो पाहूया आपण. पण मास क्वांटिटी ऑफ मॅटर त्याला तुम्ही म्हणता. एखाद्या वस्तूचं या ठिकाणी क्वांटिटी ऑफ मॅटर जो आहे तो जर जास्त असेल तर त्याचा मास जास्त आहे असं म्हणतो आपण. या मासवरून त्याची इनर्शियल प्रॉपर्टी समजते. ज्या वस्तूचं मास जास्त आहे त्याचा इनर्शिया कसा असतो? जास्त असतो. ओके, मास किलोग्रॅम, kg, सिम्बॉल कसा आहे? kg. नेक्स्ट, टाइम, ड्युरेशन बिटवीन द 2 इव्हेंट्स त्याला तुम्ही म्हणू शकता. SI unit is a second, हा पण सायंटिस्ट नाही आहे, सो स्मॉल एस. देन नेक्स्ट, टेम्परेचर. ठीक आहे, टेम्परेचर पाय. ह्या सर्व फिजिकल क्वांटिटीची अजूनही वेगवेगळे एकक आहेत की ज्याला तुम्ही या ठिकाणी CGS युनिट म्हणू शकता, ज्याला तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिकल युनिट्स म्हणू शकता, जसं की मीटर, किलोमीटर, त्यानंतर माईल, असे वेगवेगळे एकक आहेत. किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम, है ना. त्यानंतर या ठिकाणी टन, मेट्रिक टन, असे जे आपण डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो एकक, असे वेगवेगळे एकक आहेत. पण हे कसं आहे? SI युनिट आहे. ठीक आहे, हे काय आहे? SI युनिट. देन नेक्स्ट, टेम्परेचर, केल्विन. Kelvin is the SI unit of temperature, not a degree Celsius. We know that is 0 degree Celsius is nothing but 273. माहिती आपल्याला आहे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन कन्वर्जन. ठीक आहे, ते पण माहीत असू दे. मग याच्यामध्ये ज्या डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन तुम्हाला केल्विनमध्ये करायचं आहे त्याच्यामध्ये त्या किमतीमध्ये फक्त 273 ॲड करा, ते सेल्सिअसचं केल्विनमध्ये कन्वर्जन होऊन जातं. Next, electric current, ampere. Ampere was the scientist. So the symbol should be written with capital initial letter, but full form should be written with small initial letter. So ampere is a current. Current is the rate of change, rate of flow of charge is the current. Rate of flow of charge means electric current is a dq by dt. त्याचा फॉर्म्युला जर काढला तर फॉर्म्युला तो होऊ शकतो dq by dt. The next, luminous intensity, त्याला आपण प्रकाशाची तीव्रता असं म्हणतो आपण, विच इज मेजर्ड इन कॅन्डेला. कॅन्डेला, CD हा त्याचा सिम्बॉल आहे. द नेक्स्ट, द फायनल, दॅट इज 7, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल. ठीक आहे, जर एखादा या ठिकाणी
मॅटरचा एंटिटी म्हणजे मॅटरचा पार्टिकल, मॅटरचा एक भाग खूप लहान आहे, खूपच लहान आहे ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ द एनी ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. इफ द मास ऑफ इलेक्ट्रॉन विच इज एंटिटी ऑफ द ॲटम, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचा जर विचार केला आपण तर त्याचे मास जे आहे ते मास अगदी निग्लिजिबल आहे ना. मग त्याचं मास इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ एंटिटीजमध्ये जर मोजायचं असेल आपल्याला तर त्यासाठी हा कन्सेप्ट वापरतो. ओके, सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, इट इज अ फुल फॉर्म आहे MOLE, बट इट सिम्बॉल इज ओनली सिम्पल MOL. ठीक आहे, तर याच्यामधल्या या ज्या क्वांटिटी आहे लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट या क्वांटिटीज आपण वापरणार आहोत. ही क्वांटिटी फार कमी ठिकाणी आहे. ठीक आहे, 11वी 12वी पण कुठे आपण वापरणार नाही ही क्वांटिटी, पण अमाऊंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्रीमध्ये खूप ठिकाणी आहे आणि फिजिक्समध्ये काही ठिकाणी आहे. ठीक आहे, मोल कन्सेप्ट नावाचा चॅप्टरच आहे केमिस्ट्रीमध्ये, त्यामुळे तो भाग अजून तिथे काय होईल, क्लिअर होईल. सो रिमेंबर दिस टेबल विथ येस मीन्स द फर्स्ट column is the fundamental quantities, second one is the SI unit with the full form, and the third one is the its symbol with symbol म्हणजे फक्त सिम्बॉल आहे, इनिशियल लेटर्स आहे. तर कोणाचा कॅपिटल लेटर आहे, कोणाचा स्मॉल आहे, हा पण भाग मॅटर करतो, तो पण भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी इथं आपण आज एवढाच भाग बघूयात, इथेच थांबूयात. धन्यवाद.